पंढरपुरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि याच पावसाने मान्सूनपूर्व कामाची पोलखोल केली। सलग 3 दिवस पडणाऱ्या पावसामुळे शहरात पाणीच पाणी चहूकडे अशी परिस्थिती झाली होती। राज्य बुलेटिन न्यूजने ही बातमी लावताच प्रशासन खडबडून जागे झाले। पहाटेपासून शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि गल्लीतील पाणी याचा निचरा करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे। उपमुख्य अधिकारी सुनील वाळुजकर, आरोग्य अधिकारी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून मुख्य रस्ते, चौक यातील पाणी निचरा करण्याचे काम सुरू केले आहे। असे असले तरी शहरातील अनेक सखल भागात अद्यापही पाणी निचरा साठलेला आहे। ते निचरा करण्याचे काम तेथील स्थानिक नागरिकच करताना दिसत आहेत। एरवी निवडणुका जवळ आल्याने सामाजिक कार्यकर्ते तसेच इच्छुक नगरसेवक वेगवेगळी मदत करतात आणि पुढाकार घेऊन कामे करताना दिसत आहेत। मात्र अशा परिस्थितीत ना समाजसेवक आले, ना पुढारी आले, ना इच्छुक आले। नागरिकांना स्वतःच्या समस्यासाठी स्वतःच झगडावं लागत आहे। असे असले तरी पालिकेला पुन्हा एकदा मान्सून काम युद्धपातळीवर करावी लागणार आहे। तसेच पुढील महिन्यात आषाढी यात्रा होत आहे। सध्याचे पावसाळी परिस्थिती पाहता, हवामानाचा अंदाज बघता आषाढी यात्रेत देखील असाच पाऊस पडणार आहे। ज्यावेळेस लाखो भाविक पंढरपुरात येतात त्यावेळेस पाण्याचा निचरा हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येणार आहे। तरी प्रशासनाने या मान्सूनपूर्व पावसाचे आणि पावसाळ्याचे योग्य नियोजन करावे अशी मागणी आता भाविकांसह नागरिकातूनही होताना दिसत आहे।